दुसऱ्या भागाअंतर्गत आपल्याला चौथं प्रकरण समजून घ्यायचं आहे. दुसरा भाग आहे तुलनात्मक शासन आणि राजकारण. तर दुसऱ्या भागातील पहिलं प्रकरण, तसं ते चौथं प्रकरण आहे, परंतु दुसऱ्या भागातील पहिलं प्रकरण म्हणजे संवैधानिक शासन. तर सर्वप्रथम आपल्याला संविधान म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल. व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशन? हे नवीन शब्द आहे का संविधान? फक्त या आधी तुम्हाला 8वी 9वी 10वी मध्ये संविधान हा शब्द गेला आहे. रोज टीव्हीवर वगैरे, रेडिओवर, न्यूजपेपरमध्ये संविधान, राज्यघटना हा शब्द तुम्हाला जातो की नाही जातो. मग संविधान म्हणजे काय हे सर्वप्रथम आपल्याला समजलं पाहिजे. तर संविधान म्हणजे नियमावली. संविधान म्हणजे काय? तर संविधान म्हणजे राज्यकारभार विषयक नियमावली म्हणजे संविधान. आपला राज्यकारभार, आपल्या देशाचा कारभार कशानुसार चालतो? संविधानानुसार चालतो. समजा संविधान नसेल तर राज्यकारभार सुरळीत चालणार नाही. त्यामुळे संविधान गरजेचं आहे. भारतासारख्या देशात तर फार गरज आहे, कारण भारतामध्ये मोठी विविधता आहे की नाही? धर्माच्या आधारे, जातीच्या आधारे, संप्रदायाच्या आधारे विविधता आहे. त्यामुळे संविधान फार गरजेचं आहे. आणि या संविधानामुळे आपण सगळे एका धाग्यात बांधलेलो आहोत. संविधान नसतं तर मोठा गोंधळ असता आपल्या देशात. तर संविधान म्हणजे काय? तर संविधान म्हणजे राज्यकारभार विषयक नियमावली. संविधान म्हणजे काय? राज्यकारभार विषयक नियमावली म्हणजे संविधान. संविधान मीन्स व्हॉट? संविधान म्हणजे हायेस्ट लॉ ऑफ द स्टेट. संविधान म्हणजे काय? हायेस्ट लॉ ऑफ द स्टेट. संविधानाला किंग लॉ म्हणतात. काय म्हणतात? किंग लॉ ऑफ द स्टेट. किंग म्हणजे राजा. आता राजा हा श्रेष्ठ असतो. राजेशाहीमध्ये राजा हा श्रेष्ठ असतो. त्याचप्रमाणे लोकशाहीमध्ये संविधान हे श्रेष्ठ असतं. संविधानाच्या पलीकडे काहीच नाही. म्हणजे जे चालतं राज्यामध्ये, जो राज्यकारभार चालतो तो अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन, अकॉर्डिंग टू संविधान चालला पाहिजे. घटनाबाह्य होता कामा नये. घटनाबाह्य वर्तन कोणाकडूनही होता कामा नये. शासनाकडूनही घटनाबाह्य वर्तन होता कामा नये. शासनालाही कायदे करताना राज्यघटनेला धरूनच करावे लागतात. राज्यघटनेला सोडून किंवा राज्यघटना बाह्य संविधान विरोधी कायदा शासनालाही करता येत नाही. संविधानाचं शासनावर काय असतं? नियंत्रण असतं. आणि संविधानाला सुरक्षा बहाल करण्याचं काम न्याय व्यवस्था करतो. कोण करतं? न्याय व्यवस्था. सुप्रीम कोर्ट करतं, हायकोर्ट करतं. या आधीच्या भागामध्ये, पहिल्या भागामध्ये आपण राजकीय संकल्पना समजून घेतल्या. कोणत्या कोणत्या? स्वातंत्र्य, त्यानंतर समता, न्याय, कायदा, या राजकीय संकल्पना समजून घेतल्या. या भागामध्ये आपल्याला संविधान म्हणजे काय ते समजून घ्यायचं. मग पहिल्या भागातील ज्या राजकीय संकल्पना आहे, स्वातंत्र्य घ्या, समता घ्या, न्याय घ्या आणि हक्क घ्या, या सगळ्या संकल्पना संविधानामध्ये अंतर्भूत असतात. त्यामुळे तो आपल्या सिलेबसचा पहिला भाग आहे. आणि संकल्पना फार महत्त्वाच्या असतात. कोणताही विषय घ्या, संकल्पना तो पाया असतो त्या विषयाचा. ठीक आहे. तर देशाचं संविधान नागरिकांना हक्क देतं. देशाचं संविधान नागरिकांना काय देत असतं? हक्क देतं. आणि या हक्कांचा अंतर्भाव संविधानामध्ये असतो. ज्या ज्या देशांमध्ये संविधान आहे त्या त्या देशांमध्ये हक्कांचा अंतर्भाव संविधानामध्ये आहे. आता पुढे आपल्याला संविधान म्हणजे काय ते पाहावं लागेल. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की संविधान म्हणजे काय? तर राज्य कारभार विषयक सर्वोच्च नियमावली म्हणजे संविधान होय. राज्यकारभार कसा चालावा हे संविधानामध्ये लिखित स्वरूपात असतो. बहुतांश देशांचा राज्यकारभार संविधानानुसार चालतो. बहुतांश देशांची राज्यघटना लिखित स्वरूपाची. कशी आहे? लिखित स्वरूपाची, रिटर्न कॉन्स्टिट्यूशन. भारताचं संविधान लिखित आहे. अमेरिकेचं संविधान लिखित आहे. युनायटेड किंगडमचं संविधान मोठ्या प्रमाणात अलिखित आहे. लक्षात, संविधान लिखित असू शकतं, अलिखित असू शकतं, पण संविधान असलं पाहिजे. संविधान नसेल तर मग सगळं काय असेल? राज्यामध्ये गोंधळ असेल. कोणी कोणाचं ऐकणार नाही. बहुसंख्य अल्पसंख्याकांवर अन्याय करणार. जे वर्चस्वशाली लोक आहेत, वर्चस्वशाली जाती आहेत, श्रीमंत लोक आहेत, ते गरिबांवर काय करणार? अन्याय करणार. असं होऊ नये म्हणून संविधानाची नितांत गरज आहे. भारताचं संविधान बघितलं आपण तर ते अंशतः परिदृढ, अंशतः लवचिक आहे. अमेरिकेचं संविधान परिदृढ स्वरूपाचं संविधान आहे. आता
परिदृढ म्हणजे काय आणि लवचिक म्हणजे काय? तर परिदृढ शब्दाचा अर्थ होतो संविधान संशोधनाची प्रक्रिया किचकट गुंतागुंतीची असणे म्हणजे परिदृढ असणे. रिजिड कॉन्स्टिट्यूशन म्हणतात त्याला. कोणतं? रिजिड कॉन्स्टिट्यूशन. आणि एक असतं लवचिक संविधान, लवचिक राज्यघटना. लवचिक मीन्स फ्लेक्झिबल. कसं फ्लेक्झिबल? जसं आता रबर असतो ना, रबर कसा असतो? फ्लेक्झिबल असतो. आता हा खडू आहे समजा, हा फ्लेक्झिबल आहे का? हा कसा आहे? हा रिजिड आहे. हा फ्लेक्झिबल नाही आहे. आपलं संविधान कसं आहे? फ्लेक्झिबल आहे आणि रिजिड आहे. म्हणजे ते परिदृढी आहे आणि लवचिकही आहे. त्याला म्हणतात अंशतः परिदृढ आणि अंशतः लवचिक. लवचिक असणे गरजेचं आहे ना. संविधान 1950 ला लागू झालं. भारताचं संविधान 26 जानेवारी 1950 ला लागू झालं. ते संविधान समजा तसंच ठेवलं असतं, 50 ला जसं लिहिलं तसंच ठेवलं, त्याच्यामध्ये काहीच दुरुस्ती नाही केली, तर काय झालं असतं? ते संविधान आज कामी पडलं असतं का? ते कालबाह्य ठरलं असतं ना. ती मग एक अलमारीमध्ये जतन करून ठेवण्याची एक वस्तू ठरली असते. त्याच्यात जुन्या तलवारी असतात ना, राजे महाराज यांच्या तलवारी असतात, अलमारीमध्ये ठेवतात. आपण त्या बघतो, दर्शन घेतो फक्त त्यांचं. त्या तलवारी आज कामी आहे काय? तसं जर संविधान असतं तर ते काही कामाचं ठरणार नाही ना. मग त्या संविधानामध्ये संशोधन करता येतं. काय करता येतं? संशोधन करता येतं. आता संशोधनाच्याही पद्धती असतात, त्या पद्धती आपण नंतर पाहू. प्रामुख्याने भारताच्या संविधानाचा जर विचार केला तर संविधानामध्ये 3 मार्गाने संशोधन होत असतं. तर थोडक्यात संविधान म्हणजे काय? तर संविधान हा सर्वोच्च नियम असतो, सर्वोच्च नियमावली असते. मग त्या राज्यामध्ये इतर जे नियम तयार होतात, इतर जे कायदे तयार होतात, ते त्या संविधानानुरूप तयार होतात. संविधानाला बाजूला सारून, संविधानाला बाजूला ठेवून सरकारला कायदे करता येत नाही. असे कायदे न्याय व्यवस्था काय ठरविते? रद्द ठरविते. तर आता संविधानामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या, किंवा संविधान हे या 3 मुद्द्यांमिळून बनतं. त्यातील पहिला मुद्दा आहे नियमांचा संच. पहिला मुद्दा कोणता आहे? नियमांचा संच. बघू आपण नियमांचा संच. त्याला काय म्हणतात? कलेक्शन ऑफ रूल्स. कलेक्शन ऑफ व्हॉट? रूल्स. नियमांचा संच. संविधानामध्ये काय असतं? नियम असतात. भारताच्या संविधानाचा जर विचार केला तर भारताच्या संविधानामध्ये, मूळ संविधानामध्ये 395 आर्टिकल्स आहेत. किती? 395 आर्टिकल्स. त्याला कलम म्हणतो आपण, आर्टिकल म्हणजे कलम. 395 आर्टिकल आहे. त्यामध्ये 22 विभाग पडतात आणि 9 परिशिष्टे. किती? 9 परिशिष्टे. 395 कलम, 22 विभाग आणि 9 परिशिष्टे, असं मूळ संविधान आहे भारताचं. आता त्यामध्ये वेळोवेळी दुरुस्त्या होतात. भारताच्या संविधानामध्ये अनेक घटना दुरुस्त्या झाल्या. 125 पेक्षा जास्त घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. आणि दुरुस्त्या होणं गरजेचं आहे. समजा संविधानामध्ये दुरुस्त्या झाल्या नाही तर ते संविधान काय ठरेल? पुन्हा कालबाह्य ठरेल, कामाचं ठरणार नाही. म्हणून संविधान निर्मात्यांनी घटनेत संशोधन करण्याची व्यवस्था केलेली आहे. तर संविधान हा नियमांचा संच आहे. मग यामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ या 3 विभागांची रचना आहे संविधानामध्ये. शासनाचे 3 विभाग पडतात, माहिती आहे तुम्हाला कोणते? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, हे 3 विभाग पडतात. पहिला विभाग कायदे मंडळ. कायदे मंडळाचं काम असतं राज्यासाठी कायदे करणे. दुसरा विभाग आहे कार्यकारी मंडळ, त्या कायद्याची अंमलबजावणी करतं. तिसरा विभाग म्हणजे आहे न्याय मंडळ, न्याय व्यवस्था, ज्युडिशरी. आता ज्युडिशरीचं काम काय असतं? कायदे मंडळाने केलेले कायदे घटनाबाह्य असेल तर ते रद्द ठरविणे. कायदे मंडळाने केलेले कायदे जनतेच्या मूलभूत हक्कांच्या विरुद्ध असेल तर ते रद्द ठरविणे हे न्याय मंडळाचं काम असतं. तर या 3ही शासनांची व्यवस्था संविधानामध्ये आहे. या 3ही विभागांनी काम कसं करावं हे संविधानामध्ये अंतर्भूत आहे. या 3 विभागांची संरचना भारताच्या संविधानामध्ये आहे. सगळ्याच संविधानामध्ये असते. ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या राज्यांचं संविधान आहे त्या ठिकाणी ही विभागांची संरचना दिलेली असते. शासनाने काय करावे, काय करू नये हे देखील संविधानामध्ये असतं. हे जर नसेल संविधानामध्ये तर शासन मनमानी करू शकतं ना. आपल्या हातात काय आहे? निवडून देणे, मतदान करणे, निवडून देणे. मग बहुमताच्या आधारे शासनाने काहीही करू नये. शासनाने काय करावं, काय करू नये, शासनाने मनमानी करावी का? नाही, शासनाला मनमानी करता येणार.
संविधानामध्ये ती व्यवस्था केलेली आहे की शासनाने मनमानी करू नये. बरं झालं संविधानात तशी व्यवस्था केलेली आहे, नाहीतर शासनाने काय केली असती, मनमानी केली असती. म्हणजे त्या शासनावर वॉच ठेवण्याचं काम संविधान करतो. शासनावर लक्ष ठेवण्याचं काम संविधान करतो. कोणाच्या माध्यमातून, तर न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून करतो. बऱ्याच वेळा आपण पाहतो की संस्था आहे, लोक आहे, शासनाविरुद्ध सुप्रीम कोर्टाकडे जातात, हायकोर्टाकडे जातात. तशी व्यवस्था संविधानामध्ये आहे की कायदा समजा घटनाबाह्य असेल, कायदा समजा मूलभूत हक्काच्या विरुद्ध जात असेल, तर एक व्यक्ती देखील सुप्रीम कोर्टाकडे, हायकोर्टाकडे दाद मागू शकते. तर संविधान म्हणजे काय, तर संविधान म्हणजे मग नियमांचा संच आहे. यामध्ये प्रत्येक शासन विभाग हा त्यांना नमूद दिलेल्या अधिकार क्षमतेत काम करेल असं म्हटलेलं आहे. अधिकार क्षमतेच्या कार्यकक्षेच्या बाहेर शासनाला जाता येत नाही ठरलेला आहे. दुसरा मुद्दा समजून घ्यावा लागेल आपल्याला या ठिकाणी, अधिकारांचा संच. अधिकारांचा संच. संविधान म्हणजे काय आहे, अधिकारांचा संच आहे. संविधानामध्ये शासनाचे अधिकार आहे, संविधानामध्ये जनतेचे, नागरिकांचे अधिकार आहे ना आपल्याला अधिकार. संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहे. कोणी, शासनाने दिले का, संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले. मग संविधानाने आपल्याला जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत, ते मूलभूत अधिकार शासनाला काढून घेता येत नाही. तर संविधानामध्ये तिसऱ्या भागामध्ये, तिसऱ्या भागामध्ये मूलभूत अधिकार आलेले आहेत. संविधानामध्ये तिसऱ्या भागामध्ये कलम संख्या 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकार आलेले आहेत. त्याला आपण फंडामेंटल राईट म्हणतो. काय म्हणतो, फंडामेंटल राईट हा संविधानाचा आत्मा आहे. तिसरा भाग जो आहे संविधानाचा, तो काय आहे, संविधानाचा आत्मा आहे. फंडामेंटल राईट फार महत्वाचे. फंडामेंटल राईट नसेल, मूलभूत अधिकार नसेल, तर आपलं जगणं आणि त्या 4 पायांच्या प्राण्यांचं जगणं काही फरक राहणार. आपलं जगणं वेगळं ठरतं. का ठरतं, तर मूलभूत अधिकारांमुळे, मानवी हक्कामुळे ते वेगळं ठरतं. तर मग आपल्याला मूलभूत हक्क कोणकोणते आहे माहिती आहे तुम्हाला. आपल्याला समतेचा हक्क, जसं आपल्याला यादी झालाय ना पहिल्या भागामध्ये, समता, स्वातंत्र्य. का बरं त्यांनी ते सुरुवातीला दिलं, कारण तो बेस आहे, मानवी जीवनाचा तो बेस आहे, संविधानाचा देखील तो बेस आहे. समतेचा हक्क नसेल तर त्यात जगण्याला काही अर्थ नाही. स्वातंत्र्याचा हक्क नसेल म्हणजे जीविताचा हक्क आहे त्यामध्ये. स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये कोणता हक्क आहे, जीविताचा हक्क. मग स्वातंत्र्याचा हक्क नसेल तर जगण्याला काही अर्थ आहे का. शोषणाविरुद्धचा हक्क आहे संविधानामध्ये, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. आधी शोषण व्हायचं, ब्रिटिशांनी शोषण केलं. 17व्या-18व्या शतकामध्ये शोषण झालं, वर्ण व्यवस्थेच्या माध्यमातून शोषण झालं आहे की नाही, जाती व्यवस्थेच्या माध्यमातून शोषण झालं, स्त्रियांचं, मुलींचं शोषण झालं. संविधान लागू झाल्यापासून शोषणाविरुद्धचा हक्क प्राप्त झाला. आपल्याला शोषण करता येत नाही. आता होतो तो भाग वेगळा, परंतु त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा आपल्याला मूलभूत अधिकार आहे. आपल्याला आणखी शिक्षण व संस्कृती विषयक हक्क आहे, मूलभूत हक्क आहे शिक्षण व संस्कृती विषयक. पुढे आपल्याला धर्म स्वातंत्र्याचा हक्क आहे. कोणता, धर्म स्वातंत्र्याचा हक्क. धर्माचं स्वातंत्र्य म्हणजे तुम्ही कोणत्या ना कोणत्या धर्माचे आहात, मी पण कोणत्या ना कोणत्या धर्माचा आहोत. धर्म म्हटलं म्हणजे त्या धर्माचे रीतिरिवाज आले आहे ना, सण उत्सव, प्रत्येक धर्माची आपली संस्कृती आहे, त्याचं पालन आपल्याला करता येतो, करावं. परंतु त्याच्यामुळे इतरांच्या भावना दुखावता कामा नये. माझा धर्म चांगला, माझी जात चांगली, माझी संस्कृती चांगली, तुमची चांगली नाही असं म्हणणं बरोबर आहे का. असं म्हणणं म्हणजे इतरांच्या धार्मिक भावना दुखावणं. तर हे देखील संविधानामध्ये अंतर्भूत आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. आणि एक महत्वपूर्ण हक्क आहे पुढचा, तो कोणता आहे, घटनात्मक उपाययोजना करण्याचा हक्क. कोणता आहे तो, घटनात्मक उपाययोजना करण्याचा. तर त्याला म्हणतात राईट अगेन्स्ट कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज. काय म्हणतात, राईट अगेन्स्ट कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज. म्हणजे वरील जे 5 हक्क आहे, कोणते, समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, शिक्षण व संस्कृती विषयक हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, या 5 हक्कांना सुरक्षा बहाल करणारा हक्क म्हणजे कोणता हक्क होय, घटनात्मक उपाययोजना करण्याचा. म्हणजे या 5ही मूलभूत हक्कांपैकी एकाचं समजा उल्लंघन होत असेल तर आपल्याला सुप्रीम कोर्टाकडे, हायकोर्टाकडे दाद मागता येईल. ठीक आहे. तर अधिकारांचा संच म्हणजे संविधान होय. ज्या प्रकारे नियमांचा संच म्हणजे संविधान होय, त्याच प्रकारे अधिकारांचा संच म्हणजे काय होय, संविधान होय.
मग काय पाहतो आपण की भारतीय संविधानात नागरिकांना मूलभूत हक्क दिले आहे, सोबतच काही मर्यादा पण घातलेल्या आहे. काय मर्यादा? लिमिटेशन्स पाहिजे. अधिकार आहे, मर्यादा पण पाहिजे ना. अधिकाराला कशाची जोड आहे? मर्यादा. त्याला आपण कर्तव्य पण म्हणू शकतो. म्हणतात अधिकार आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे ना. राईट्स अँड ड्युटीज आर द टू साइड्स ऑफ अ कॉइन. आता अधिकार आहे, मला कोणता अधिकार आहे? मला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, मला व्यवसाय स्वातंत्र्य आहे. मग मी कोणता व्यवसाय करावा? मला नैतिक व्यवसाय करावा लागेल, संवैधानिक व्यवसाय करावा लागेल. चोरी करता येणार नाही मला मंगळसूत्र चोरता येणार नाही, मला 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 अवैध मार्गाने संपत्ती गोळा करता येणार नाही, आहे की नाही? व्यवसाय स्वातंत्र्य. मला संचार स्वातंत्र्य आहे. मग संचार स्वातंत्र्य आहे तर मी भारतभर कुठेही फिरू शकतो. मग फिरू शकतो तर त्यासाठी काही मर्यादा आहे की नाही? फिरताना जवळ बंदुका बाळगता येणार नाही मला तिकीट काढून प्रवास करता येईल, मर्यादा आवश्यक. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, बोलतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्याला राईट टू एक्सप्रेशन म्हणतात. मग मला एक्सप्रेस होता येतो, माझ्या भावना मला व्यक्त करता येतात. मग भावना व्यक्त करताना काय बोलावं? मर्यादा आहे. शिवीगाळ करता येणार नाही, अपशब्द बोलता येणार नाही, शासनावर पण टीका करता येते. स्वातंत्र्याच्या हक्कांतर्गत आपल्याला राजकीय स्वातंत्र्य आहे ना, स्वातंत्र्याच्या हक्कांतर्गत आपल्याला वैधानिक स्वातंत्र्य आहे, राजकीय स्वातंत्र्याअंतर्गत शासनावर टीका करता येते. शासनावर टीका करताना एखाद्या मंत्र्यावर वैयक्तिक टीका करू नये. कशावर टीका करावी? धोरणांवर टीका करावी. कशावर? त्यांच्या निर्णयावर, त्यांच्या धोरणांवर टीका करावी. अशी वैयक्तिक टीका करणं बरोबर नाही. वा एवढी ताकद, एवढे अधिकार भारताच्या संविधानाने, म्हणजे त्या देशाच्या संविधानाने, ज्या देशामध्ये संविधान आहे, जवळपास प्रत्येकच देशामध्ये संविधान आहे, त्यांना ते अधिकार प्राप्त झालेले आहेत. पुढे पाहू आपण तिसरा मुद्दा समजून घेऊ. तो आहे उद्दिष्टे व मूल्यांचा संच. कोणता मुद्दा आहे तो तिसरा? पहिला मुद्दा झाला आपला नियमांचा संच. दुसरा मुद्दा झाला आपला अधिकारांचा संच. म्हणजे अधिकार दिलेले आहेत, संविधानामध्ये अधिकार दिलेले आहेत. कोणाचे? शासनाचे पण अधिकार आहे. मग केंद्र शासन असो, राज्य शासन असो, की तिकडे नागरिक असो, तर शासनाला अधिकार आहे ना. शासन कायदा करतं, पण कायदा करताना तो कायदा घटनाबाह्य असता का? म्हणजे मर्यादा आहे. मर्यादेच्या बाहेर शासनाला जाता येत नाही, केंद्र शासनाला जाता येत नाही, राज्य शासनाला जाता येत नाही आणि नागरिकांनी जाता येत नाही. तिसरा मुद्दा आपण समजून घेऊ. संविधान म्हणजे काय? व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशन? कॉन्स्टिट्यूशन मीन्स कलेक्शन ऑफ ऑब्जेक्टिव्ह अँड व्हॅल्यूज. म्हणजे उद्दिष्टे आणि मूल्यांचा संच म्हणजे काय होय? संविधान. म्हणजे संविधानामध्ये मूल्यांचा अंतर्भाव आहे, संविधानामध्ये उद्दिष्टांचा अंतर्भाव आहे. आता पहा यामध्ये काय म्हटलेलं आहे की संविधानात उद्दिष्टे व मूल्यही नमूद केलेली असतात. यावरून संविधान निर्मिती मागील उद्देश स्पष्ट होतो. या उद्दिष्टांमुळे आणि मूल्यांमुळे संविधान निर्माणामागील उद्देश स्पष्ट होतो. उदाहरणार्थ, जगातील सर्वात जुन्या संविधानांपैकी एक असलेलं संविधान म्हणजे अमेरिकेचं संविधान. कोणत्या देशाचं? अमेरिकेचं संविधान. USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. जुन्या संविधानांपैकी एक संविधान आहे. परिदृढ संविधान, मगाशी म्हटलं मी तुम्हाला, अमेरिकेचं संविधान परिदृढ संविधान आहे. अमेरिकेमध्ये अध्यक्षीय शासन पद्धती आहे. म्हणजे शासन पद्धतीचे पण प्रकार पडतात ना. प्रामुख्याने शासनाचे लोकशाही शासन आहे की नाही. आता लोकशाही शासनामध्ये मग अध्यक्षीय शासन, संसदीय शासन. संसदीय शासनालाच आपण प्रातिनिधिक शासन म्हणतो. कोणतं शासन म्हणतो? रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी म्हणतो आपण त्याला. तर हे शासनाचे प्रकार पडत असतात. तर पहा, अमेरिकेचं संविधान जगातील जुन्या संविधानांपैकी एक संविधान आहे. मग या संविधानाद्वारे न्याय प्रस्थापित व्हावा. संविधानाद्वारे कोणतंही संविधान असो, अमेरिकेचं असो, भारताचं, संविधानाद्वारे न्यायच प्रस्थापित झाला पाहिजे. आधी अन्याय झाला ना. संविधान लागू व्हायच्या आधी काय झाला? अन्याय झाला. मग संविधान लागू झाल्यानंतरही समजा अन्याय होत असेल तर मग ते संविधान काही कामाचं नाही. त्या कामाचं ठरेल काय? मग आता संविधान लागू होऊनही अन्याय होत नाही का? होतो, बऱ्याचशा ठिकाणी अन्याय होतो. याचा अर्थ मग संविधान कामाचं नाही. प्रत्येकच अन्याय उघडकीस येत नाही ना. वेळोवेळी सांगितलं तुम्हाला. सगळ्याच बातम्या काही न्यूजपेपरमध्ये येतात काय? सगळ्याच ठिकाणी कॅमेरे जातात काय? सगळ्याच अन्यायपूर्ण घटना टीव्हीवर येतात काय? नाही येत.
आल्या तर मग त्याची दखल घेतली जाते. बरेचसे लोक पुढे येत नाही, त्यामुळे अन्याय होतो, अन्याय ते सहन करतात. पण न्यायाचं तत्व आहे. संविधान म्हणतं न्याय, संविधान अन्याय म्हणत नाही. संविधान म्हणतं अन्याय संपला पाहिजे, न्यायाचं तत्व प्रस्थापित झालं पाहिजे. तर न्याय प्रस्थापित करावं, देशांतर्गत शांतता आणि संरक्षण द्यावं. संविधानाच्या माध्यमातून देशांतर्गत शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित होणे. सार्वत्रिक लोक कल्याण साध्य झालं पाहिजे. कोणतं? सार्वत्रिक लोक कल्याण, त्याला आपण वेलफेअर म्हणतो, पब्लिक वेलफेअर. जनतेचं कल्याण साधलं पाहिजे. संविधानाच्या माध्यमातून जनतेचं कल्याण साधण्याचा प्रयत्न केला जातो. भारताच्या संविधानाचा जर विचार केला तर संविधानामध्ये 4थ्या भागामध्ये कलम संख्या 36 ते 52 पर्यंत जवळपास राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहे. मग राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कशासाठी आहे? राज्याला कल्याणकारी राज्य बनविणे. कसं राज्य? कल्याण, म्हणजे ज्या ज्या राज्यातील नागरिकांचं कल्याण झालं पाहिजे, हित झालं पाहिजे, त्यांच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. मग यासाठी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, प्रामुख्याने 5 प्रकारची राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे भारताच्या संविधानात आहे. प्रत्येक संविधानामध्ये आपापल्या परीने मार्गदर्शक तत्वे असतात. कशाकरिता? कल्याणकारी राज्य बनविण्यासाठी. भारताच्या संविधानाचा विचार केला तर संविधानामध्ये राजकीय मार्गदर्शक तत्वे आहे, आर्थिक मार्गदर्शक तत्वे आहे, सामाजिक मार्गदर्शक तत्वे आहे, पर्यावरण विषयक मार्गदर्शक तत्वे. पर्यावरणाचा विचार केला बरं, संविधान काय फक्त आपल्यासाठीच आहे का? संविधानामध्ये पर्यावरणाचाही विचार झाला आहे, संविधानामध्ये प्राण्यांचाही विचार झालेला आहे. पर्यावरणही टिकलं पाहिजे ना. पुढे आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे संविधानामध्ये. कोणती? आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे, इंटरनॅशनल डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल. राष्ट्रांचे संबंध कसे असावे? मैत्रीचे की शत्रुत्वाचे? भारत पाकिस्तानचे संबंध कसे असावे? भारत चीनचे संबंध कसे असावे? मैत्रीचेच असावे. आपण शेजाऱ्यांना मित्रच मानतो. आता शेजारी आपल्याला मानत नाही तो भाग वेगळा, कारण हे युद्ध होणं चांगलं नाहीये. भारत पाकिस्तान मध्ये अनेक वेळा युद्ध झालं, काय साध्य झालं? चांगलं काही साध्य झालं? अजूनही त्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे. 4-8 दिवसांनी आपण ऐकतो की आपला जवान शहीद झाला, त्यांचे सैनिक मारले गेले. म्हणजे या युद्धामुळे कोणती भावना निर्माण होते? कोणती भावना वृद्धिंगत होते? शत्रुत्वाची भावना वाढते. भारत चीनचे तसंच आहे, रेटारेटी सुरूच आहे की सीमा रेषेवर. तर इंटरनॅशनल डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये काय म्हटलेलं आहे की राष्ट्रांचे संबंध सलोख्याचेच असले पाहिजे. कधी कोणत्या देशाची गरज पडेल सांगता येत नाही. शेजाऱ्यांची मदत लवकर मिळते आपल्याला, आहे की नाही? चीनशी सलोखा असावा, पाकिस्तानशी सलोखा असावा, अमेरिकेशी, चायनाशी, रशियाशी, सर्व देशांशी सलोखा असावा, असं भारताचं परराष्ट्रीय धोरण आहे. हे देखील संविधानामध्ये अंतर्भूत आहे. आम्हाला व आमच्या वंशजांना स्वातंत्र्याचं वरदान मिळावं. कशाचं वरदान? स्वातंत्र्य. आम्हाला आणि आमच्या वंशजांना, फक्त आम्हालाच नाही, आमच्या पुढच्या पिढ्यांना, पुढच्या जनरेशनला देखील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे मिळावं. हे सगळं संविधानामध्ये अंतर्भूत असतं. आणि अशाच प्रकारच्या उद्दिष्टांनी भारताच्या संविधानाचा पाया असलेला. म्हणजे अमेरिकेचं संविधान, भारताचं संविधान, कोणत्याही देशाचं संविधान, संविधान चांगलंच असतं. आता लिखित असो, अलिखित असो, परिधित असो, लवचिक असो, संविधान असलं पाहिजे. असेल तर कायदा सुव्यवस्था असते, नसेल तर मग सगळा गोंधळ, अराजकता प्रस्थापित निर्माण होते. तर हे 3 मुद्दे आपण समजून घेतले संविधानाअंतर्गत. तर मग संविधान म्हणजे काय? संविधान म्हणजे नियमांचा संच, संविधान म्हणजे अधिकारांचा संच, संविधान म्हणजे उद्दिष्टे व मूल्यांचा संच होय. ठीक आहे. तर पुढे पहा, जगातील बहुतांश संविधान लिखित स्वरूपात आहे. लिखित असणं चांगलं आहे. कसं? लिखित असतं चांगलं आहे. मराठीमध्ये आपण म्हणतो की एक लिखी 100 बोली. मराठीमध्ये नाही, हिंदीमध्ये म्हणतो आपण. काय म्हणतो? एक लिखी 100 बोली. एक लिखा 100 बका. एक लिखा 100 बका मतलब लिहिण्याला महत्व आहे, तुमच्या बोलण्याला महत्व नाही आहे. लिहून असलेलं कधीही चांगलं. माझ्याकडे एवढी जमीन आहे, मला एवढे गुण प्राप्त झाले, कागद दाखवा. कागद दाखवा तरच करू, नाही का? मी या जातीचा हो, कागद दाखवा. कास्ट सर्टिफिकेट, माझं उत्पन्न एवढं आहे, त्या आधारे स्कॉलरशिप असते ना, काय दाखवा? कागद दाखवा. म्हणून म्हणतात एक लिखा 100 बका. लिहिण्याला महत्व असतं, लिखाणाला महत्व असतं. संविधान लिखित असलेलं फार चांगलं आहे.
तुम्ही म्हणाल की सर युनायटेड किंगडमचं संविधान अलिखित आहे, तरी पण देश व्यवस्थित कामकाज करीत आहे, सुरळीत सुरू आहे. पण ब्रिटनमधील जनता, भारतातील जनता, अमेरिकेतील जनता फरक आहे ना. तेथील जनता रूढीप्रिय आहे. तिथे अजूनही राजा राणीचं पद कायम आहे, राजेशाही अजूनही कायम आहे ब्रिटनमध्ये, आहे की नाही आहे. भारतामध्ये काय आहे? संसदीय लोकशाही. भारतामध्ये संसदीय लोकशाही म्हणजे त्या ब्रिटनमध्ये त्यांनी सुवर्ण मध्य साधलेला आहे. तिथे राजेशाही आणि संसदीय लोकशाही दोन्ही कायम आहे. संसदीय लोकशाहीचं माहेरघर ब्रिटनला म्हणतात ना, संसदीय लोकशाहीचं माहेरघर ब्रिटनला म्हणतात. तर त्यांनी राणीचंही पद कायम ठेवलं आणि संसदीय लोकशाही पण. आता राणीचं पद का बरं त्यांनी कायम ठेवलं? कारण त्याच्यापासून त्यांना काही धोका वाटत नाही. त्यांनी त्यांची संस्कृती कायम ठेवलेली आहे, त्यांना पटते राणीचं पद त्यांनी कायम ठेवलं. संविधानातील मोठा भाग अलिखित स्वरूपाचा आहे, फार कमी भाग लिखित स्वरूपाचा आहे. बिल ऑफ राईट्स, बिल ऑफ पिटिशन असे काही कायदे त्या ठिकाणी लिखित स्वरूपाचे आहे ब्रिटनमध्ये. तरी पण देश सुरळीत कामकाज करीत आहे. भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये किती विविधता आहे? धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या, संप्रदायाच्या, भाषेच्या आधारे मोठी विविधता नाही. ब्रिटनपेक्षा जास्त विविधता आहे की नाही भारतामध्ये? आहे ना. मग आपलं संविधान जर अलिखित असतो, लिखितच नसतो, धर्मनिरपेक्षतेचं तत्व संविधानामध्ये लिखित आहे की नाही आहे, समजा हे नसतं तर भारतामध्ये किती गोंधळ झाला असता. बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांचं जगणं कठीण केलं असतं ना. केलं की नसतं? केलं असतं की नसतं? केलं असतं, कठीण केलं असतं. समजा लिखित नसतं तर सरकारांमध्ये भांडणं झाली असती. कोण पॉवरफुल? सेंट्रल गव्हर्नमेंट पॉवरफुल की स्टेट गव्हर्नमेंट पॉवरफुल? केंद्र सरकार पॉवरफुल की राज्य सरकार पॉवरफुल? भांडण झालं असतं ना. होतं की नाही होत? भांडणं होतात आणि सुप्रीम कोर्टामध्ये केसेस जातात. म्हणजे घटना निर्मात्यांनी दूरगामी विचार केला, पुढचा विचार केला, दूरदृष्टी त्यांची होती आणि त्यांनी निर्णय घेतला की भारताचं संविधान कसं असावं, लिखित असावं. संविधान लिहायला किती दिवस लागले माहिती आहे? 9 डिसेंबर 1946 पासून भारताच्या संविधानाचं कामकाज चाललं ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत. जवळपास 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस भारताच्या संविधानाचं कामकाज चाललं. एका दिवशी काही संविधान, 2 दिवसात काही संविधान लिहिणं होतं काय? थोडा मोठा देश ज्या आधारे चालणार, ज्या नियमावलीनुसार चालणार, ते संविधान लिहायला वेळ लागणारच आहे. आणि संविधान लिहिताना इतर संविधानाचा आधार घेतला जातो, इतर संविधानाचा अभ्यास करावा लागतो, आहे की नाही. तर असं भारताचं संविधान लिखित स्वरूपाचं. बहुतांश देशांचे संविधान कसे आहेत? लिखित स्वरूपाची आहे. लिखित संविधान असणं उत्तम आहे आणि संघराज्याचं संविधान लिखित असलेलं फार चांगलं आहे. कसं? संविधान कोणतं? संघराज्य. संघराज्य म्हणजे काय? राज्यांचा संघ. भारत राज्यांचा संघ आहे. भारताच्या संविधानामध्ये सुरुवातीलाच आलेला आहे इंडिया दॅट इज भारत. इंडिया दॅट इज भारत. इंडियालाच भारती म्हटलं संविधानामध्ये. इंडिया दॅट इज भारत शॉल बी अ युनियन ऑफ स्टेट्स. शॉल बी अ युनियन ऑफ स्टेट्स. भारत काय आहे? राज्यांचा संघ आहे. अनेक घटक राज्यां मिळून भारत एक राज्य बनलेला आहे. आज भारतामध्ये जवळपास 28 घटक राज्य आहेत, आहे ना. 9 केंद्रशासित प्रदेश मिळून भारत एक संघराज्य बनलेला आहे. तर संघराज्याचं संविधान लिखित असलेलं फार उत्तम आहे, चांगलं आहे. नाहीतर मग भांडणं होतात, धर्मामध्ये भांडणं होतात, केंद्र सरकार राज्य सरकार यांच्यामध्ये भांडणं होतात. थोडं समजलं? तर या पुढचा भाग आपण पुढल्या तासिकेमध्ये पाहू. बरोबर.